नमस्कार, मी आपला धनय्या सर अक्कलकोट। आज 9 जून 2024 आहे। आज या शुभदिनी आमच्या घरी माझा देवचा माणूस ज्याने मला खूप संकटाकाळी मदत केलेले, जेव्हा 24 लाख कर्जबाजार होऊन मी बुडत होतो, अशा वेळी आमच्या कुटुंबाला सावरलेले एक देवता माणूस आमच्या शाळेचे उपमुख्याध्यापक आदरणीय यमाव पाटील सर अचानक आमच्या घरी आज आलेले आहेत। आणि याच शुभदिनी यादगिरी जिल्ह्यावरून, कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यावरून एक विद्यार्थिनी प्रोफेसर संगम्मा महिपाल रेड्डी हे आलेले आहेत। ह्या ताई दोन्ही पायाने अपंग आहे, तिला चालायला अजिबात येत नाही आणि चालायला येत नाही। पुढील हायर शिक्षण घेण्यासाठी सेट आणि ह्या नेट परीक्षाबद्दल मला 1.5 वर्षापूर्वी म्हणजे 13 ते 14 महिन्यापूर्वी मला फोन केले होते। त्यावेळी ताईनं मी नेट सेटबद्दल थोडं गायडन्स दिलं होतं आणि मी पुस्तक त्या ताईला दिलं होतं। तूच दिव्यांग आहे, तुझ्याकडनं पैसे कसा घ्यावा ताई, नको, तू फक्त परीक्षा पास होऊन मला आशीर्वाद दे, कारण तुझा आशीर्वाद माझ्यासाठी खूप श्रेष्ठ असतो, असा एका शब्द बोलल्यामुळं ताईने खूप मेहनत घेऊन भरपूर कष्ट करून नेटचा परीक्षा दिली। इंग्रजी कळत नाही म्हणून पहिल्याच अटेम्प्टमध्ये त्याला 2 मार्काने अपयश आला आणि पुन्हा मला फोन केलं, सर मला झालं नाही, मी 2 मार्काने कमी पडलो। आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये छान मार्क घेऊन नेट परीक्षा ती पास झाली। पास झाल्यानंतर आमच्या घरी येऊन मला सत्कार केलेत, परंतु केवळ 2 मार्काने तिचा GRF हुकला आणि पुन्हा 1.5 महिन्याने रिझल्ट लागला आणि त्या रिझल्टमध्ये त्या ताईला GRF मिळाले आणि दर महिना 50,000 रुपये शासनाकडून GRFसाठी म्हणजे PhD करण्यासाठी, रिसर्च काम करण्यासाठी त्याच्यामध्ये ताईचं निवड झालेलं आहे। GRF होईल का नाही म्हणून ती अगोदर फॉर्म पण भरले होते आणि दुसऱ्यांदा पुन्हा नेट एक्झाम भरली सर। आणि नेट एक्झाममध्ये जनरल कॅन्डिडेटमधून, ओपन कॅन्डिडेटमधून GRF मिळवले, म्हणजे 2 वेळा GRF काढलेली ही संगम्मा ताई। आणि एकदा नेट परीक्षा आणि काल कर्नाटकची सेट एक्झाम होती, त्या सेट एक्झाम देण्यापूर्वीच आणि तिचा नंबर आला होता बेंगळूरला आणि दोन्ही पाही नाही, बेंगळूर म्हटल्यानंतर कलबुर्गीपासून 800 किलोमीटर अंतरावर आहे। खूप जण तिथंपर्यंत जात नाही, सेंटरपर्यंत नको म्हणतात, परंतु ह्या ताईने म्हणाले की सर सेंटर कुठंही असू द्या, मी जाणार, मी पेपर लिहिणार आणि मी रँकमध्ये येणार। परीक्षा देण्यापूर्वीच ती मला सांगितलं होतं की सर मी हायेस्ट मार्क घेऊन मी ही कर्नाटकची सेट एक्झाम मी उत्तीर्ण होणार आहे। एवढी प्रचंड कॉन्फिडन्स ह्या ताईमध्ये आहे। हे बघा, हो केलं तर होत आहे, आधी केला पाहिजे, ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपलं संगम्मा ताई। समाजात अजून देव माणूस आहे, समाजात चांगलं लोकांचं आहे, फक्त तुम्ही प्रयत्न करत राहा। तुमचा जर उद्देश चांगला असेल, तुमचं जर ध्येय चांगलं असेल, तुमचं जर कर्म चांगलं असेल, तुमचं जर काम चांगलं असेल, देव माणूस येऊन तुम्हाला मदत करतोच। जसं मला आदरणीय यमाव पाटील सर जसं मदत केलेत, आज या ताईंनी नेट सेट, TET, नेट सेट आणि कर्नाटकची सेट आणि डबल नेट अशी 13 महिन्यामध्ये 4 परीक्षा उत्तीर्ण होऊन आज मला सन्मान करण्यासाठी, सत्कार करण्यासाठी तिथून आलेलं आहे। तिच्यासोबत तिचा मैत्रिणी आहे चन्नम्मा, तिलाही एक पाय नाही, ती पण दिव्यांग आहे, परंतु ते कधीही कोणासमोर म्हणजे वाकलेलं नाही। त्यांनी म्हणतात आम्ही चांगल्यासमोर वाकू, परंतु आम्ही शिक्षणासाठी वाकलेलं आहे, शिक्षण व्यवस्थित आम्ही घेतलो, आज आमच्या पायावर आम्ही उभे आहोत, अशी एक महत्त्वाची वाक्य चन्नम्माने सांगितले। आणि संगम्माने तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। त्यांना मराठी येत नाही, त्यांनी हिंदीमधून तुम्हाला 2 वाक्य सांगतील, त्यांचं ऐका आणि आमच्या आदरणीय गुरुवर्यसुद्धा तुम्हाला 2 वाक्य ते सांगतील, त्यांचं मार्गदर्शन तुम्ही ऐकून तुम्ही पण येणाऱ्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हा अशी मी हे सांगतो। आणि प्रत्येक काय असतो माहिती आहे का, द फ्रॅग्रन्स ऑफ फ्लावर स्प्रेड्स इन द डायरेक्शन ऑफ विंड आणि द फ्रॅग्रन्स ऑफ पर्सन स्प्रेड्स इन ऑल द डायरेक्शन। वारं म्हणजे एका फुलाचा सुगंध कुठल्या दिशेने जातो, तर ज्या ठिकाणी वारा वाहतो त्याच ठिकाणी सुगंध जात असतो, परंतु एका चांगल्या माणसांचा फ्रॅग्रन्स 4 दिक्काला म्हणजे 8 दिक्काला ते जात असतो। ती कर्नाटकचा मुलगी असून सुद्धा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या प्रेरणा देण्यासाठी ही ताई आहे। हे बघा, वी आर इंडियन्स, आय एम नॉट कर्नाटका, आय एम नॉट महाराष्ट्र, आय एम नॉट तामिळनाडू, वी आर इंडियन। म्हणून ही इंडियन का, वी आर द वर्ल्ड। एखादं चांगलं काम केलं तर आपण जगाला सुद्धा एक स्फूर्ती देण्याचं काम ह्या ताईने केलेलं आहे। ताईकडनं तुम्ही मार्गदर्शन घ्या। थँक्यू सो मच।